मित्रांनो, बकासूर बैलाचे मालक दशमिंदे केसरी बकासूर बैलाचे मालक मोहिल शेठ धुमाल मुंबईमध्ये आहे. शेठ नमस्कार. नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, कारण का आज घोटचा सर्जा म्हणजे बकासूरचा भाऊच म्हणावं लागेल. कारण का नेहमीप्रमाणे जिथे जिथे म्हणजे बकासूर असतो तिथे आपले दादा असतात किंवा घोटचा सर्जा असतो तिथे तुम्ही असता. काय बोलता, आज मुंबईमध्ये आले बकासूर सर्वांचाच लाडका, पण तुम्ही आले सर्जासाठी? कारण का सर्जा एक बकासूरच्या स्पीड सारखा बैल आहे, दोघांचा स्पीड एक सारखा आहे नाही का, त्यामुळं आनंद वाटतो नाही का सर्जा पळताना बघताना. त्यामुळं गेल्या वेळेस बी अड्ड्याला बिनजोडला आलो होतं बघायला, आणि आत्ता बी त्यांचा रात्री फोन आला होता की अड्ड्याला येऊ द्या म्हणून, अड्डा आहे शर्यत आहे, त्यामुळं आलो. दादा, बकासूर आणि सर्जा ही जोडी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातली. काय बोलताय सर्जाच्या स्पीडबद्दल? कारण का संपूर्ण महाराष्ट्र एकदम असा शॉक आहे. जसं बोलतात ना की बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूर, त्याचप्रमाणे आज सर्जा पण पावलावर पाऊल देतोय, साथ देतोय बकासूरला. नाही, सर्जा म्हणजे बकासूरचा छोटा भाऊ आहे आणि एकदम भारी जोडी पळते नाही का. ती जोडी पळताना बघताना एक नंबर वाटतं आणि महाराष्ट्राला पण खूप आनंद होतो नाही का ही जोडी पळताना. दादा, जेव्हा बकासूर आणि सर्जा आपला पळतो ना, खरोखर जो संपूर्ण फॅन बेस असतो ना, तुम्ही बघता एवढा सगळा क्राऊड असतो, कसं काय हँडल करावं लागतं तुम्हाला? आणि प्रत्येकाच्या सोबत फोटो काढायला आज बकासूर पण सर्वांचा चाहता झालेला आहे. नाही, काय सगळ्यांचं प्रेम असतं आणि जनतेचं प्रेम आणि त्यांच्या आशीर्वादानेच दोन्ही पण बैल गुलालात असतात कायमस्वरूपी. तर शेडबद्दल काय बोलाल? कारण का यांचं जे नियोजन असतं ना एकदम चांगलं असतं. आज बरेच वेळेला आपण बघतो घोटचा सर्जा पण म्हणजे मुंबईमध्ये कोणते पण पैरे असू दे, एक नंबर पळाचा आणि टॉपचा स्पीड लागते. स्पीड त्यांचं नियोजन एक नंबर असतं आणि नियोजन चांगलं असेल तरच आपला बैल गुलालात राहू शकतो. आणि त्यांना पण दादा खरं सांगतो की जाम कॉल येतात, पण तुमचा शब्द नेहमी राखतात. ते जेव्हा जेव्हा तुम्ही सांगाल ना तेव्हा तेव्हा बकासूर आणि सर्जा ही गाडी पळते. आपण जेव्हा बोलन ना की या मैदानात गाडी आणू, ते कधी नाही म्हणलेच ना आतापर्यंत, आणि त्यांनी कधी फोन केला तेव्हा आपण कधी नाही म्हणलो नाही त्यांना. आता बोलतात ना की लक्ष्मी असं म्हणजे खूप कमी वेळेला लागते. आज यांच्या दावणीला लक्ष्मी लागले. घोटचा मोठ्या सर्जानंतर घोटचा छोटा सर्जा नाव करतोय. काय बोलाल यांच्या त्रिकुटाबद्दल? कारण का नाना झाले, जगदीशदा झाले, अजून आपले दादा झाले, म्हणजे हे असे नियोजन करतात ना की खरोखर आज 7-8 पक्षाच्या सोबत गाडी पळाली. स्पीड कसा वाटला तुम्हाला? एक नंबर स्पीड होता आणि सर्जाच्या स्पीड बद्दल तर सगळ्यांनाच माहिती, सर्जाचा स्पीड खूप आहे. दादा, मुंबई बिंजोरला बकासूरचा म्हणजे कुठेतरी ना कमी जास्त व्हायचा मागच्या वर्षी. यावर्षी ही गाडी 100% पळणार आहे. तुम्ही नाही बोललं तरी 100% पळणार आहे दिसन ना पळताना. मग कसं काय असणार आहे? कारण का पब्लिकला आपला त्या दिवशी बकासूर पळाला, बोलतात ना की पब्लिकला कुठेतरी घाबरायचा, म्हणजे असा कुठेतरी तुम्हाला पण ऐकायला आलं असेल की पब्लिकला पळत नाही, पण बकासूरने करून दाखवलं त्या दिवशी. नाही, बैल पब्लिकला पहिल्यापासूनच पळतो, पण मध्यंतकाळी थोडीशी अडचण होती त्यामुळे बकासूर कडनीच गाडी लागली तरी मार खात होता. पण आता एवढ्या मोठ्या मैदानात पुसेगावच्या की कुठल्या गाडीने कडनी पळून एक नंबर केला नाही, पण सर्जन बकासूरनी कडनी पळून एक नंबर करून दाखवला. बरोबर, थोडी लॉबी झाली पण गाड्या सगळ्या मारून एक नंबर केला. 100% पलाच्या स्पीडवरती या गाडीने एकच नंबर केला. ती एक बाईट पण व्हायरल झाली की आम्हीच एक नंबर करू, आणि त्याप्रमाणे करून दाखवला. हो, आधी सांगितलं होतं एक नंबर करून दाखवणार, दाखवला. शेटचे बोलता दादा, आजच्या शर्यतीबद्दल काय बोलताय? कारण का पक्ष आणि सर्जा ही गाडी एक नंबर पळाली. सुरुवातीला सुट्टीला कुठेतरी 19-20 झालेला ठेपलेली गाडी, पण जसा रान लागला ना पुढचा सर्जाने आपले करून दाखवले. आम्ही पहिल्याच घरनं नियोजन करून आलेलो. मी अरुण शेठ असेल, एकनाथ दादा असेल, डबल किरण गाडी असेल, का आपली गाडी आज डावीला पळवायची आहे म्हणून, कारण आपल्याला डावी साईडचा 7-8 पक्ष मोवाल्यांचा पहिरा होता. आता तो पक्ष म्हणजे ना डावी साईडला पब्लिकला एकदम टॉपला पळतो. आपण बऱ्याचशा वेळेला बघितलेला की तो बऱ्याचशा मैदानामध्ये ना सोडतच नाही म्हणजे गुलाल. नाही, तो चांगला बैल पळतोय, कारण पब्लिकनं पळणं कोणाचे या नाही. बरोबर आहे, बरोबर नाही करायचे, कारण पब्लिकनं चांगला पळतोय म्हणून आपला बैल आतनं पळणारा स्पीडचा आहे म्हणून आपण यो नियोजन केलेलं आज. आता मोहिल शेठबद्दल काय बोलणार? कारण का बघा, एका शर्यतीसाठी मुंबईला येणं, एवढ्या लांबून येणं, कुठेतरी बैलावरचं प्रेम आहे हे दाखवून जात आहे ना. मोहिल म्हणजे बैलावरती प्रेम आहे आणि आमच्यावर प्रेम आहे मोहिलचं. का एका फोनमध्ये मी सकाळी फोन केला मोहिलला का मुंबईलावर मैदान आहे, येतो का? मला बोला हा येतो मी, आणि तो मैदानासाठी बैलासाठी पण आला आणि प्रेक्षकांचं पण आज फॅन आहे तो. बरोबर दादा, आज बकासूर सोबत आपल्या सर्जाचं पण एवढं नाव होतंय, एवढी सगळी फॅन बेस होत आहे. जसं म्हणजे बकासूर सोबत ही गाडी जेव्हा झुकतात तेव्हा लाखोच्या संख्येने म्हणजे मागे एवढी सगळी
गर्दी असते. काय काय बोलतो म्हणजे खूप कमी कालामध्ये बकासूरला आज तुम्ही बघते जसे मेहंदी केसी झाले, एवढा वेळ लागला म्हणजे हे करायला. आपला घोटचा छोटा सर्जा म्हणजे कमी वेळात झालाय. एक बकासूरचा पण आशीर्वाद म्हणावा लागेल किंवा तुमची सर्वांची मेहनत म्हणावी लागेल. बकासूर म्हणजे एक बैलगाडा क्षेत्रामधलं देव आहे. बरोबर. कारण त्या देवा सांगते आमचा एक घोटचा छोटा सर्जा नंदी पळतोय, त्या तिथे बी आम्हाला अभिमान आहे. नक्कीच दादा, आजच्या विजयाबद्दल तर सांगा ना. पण ज्या मैदानात जाते त्या मैदानामध्ये गुलाल करतं. सर्जा एकदम छोटा आहे पण एकदम पल त्याचा पक्का मोठा आहे. नाही, तो पळतोय कारण आम्हाला माहिती आहे, कारण बिनजोडलाच पळतो आम्ही, दुसऱ्या गाड्या काय असं केलं नाही. तर आम्हाला माहिती आहे तो एक नंबरच्याच गाड्या मारू शकतो. दादा अशामध्ये नियोजनाचं कसं करता? कारण का आज पक्षामध्ये पळाला उद्या म्हणजे अशी बरीचशी जण म्हणजे हे करतात, पण त्याप्रमाणे म्हणजे बघा फक्त असं नाही की सर्जाचा पल जुलाला पाहिजे, गाडी पण कुठेतरी जुळली पाहिजे, सेम पळाली पाहिजे. असं काय नाही, कारण आम्ही सर्व सर्जा ग्रुपची घोट ही सर्व पोरं असतात आमच्यावर. सर्वांचं मिळून आम्ही संध्याकाळी नियोजन करतो, तेव्हाच आम्ही पुढचं मैदान ठरवतो का कुठं पळायचं ते. नक्कीच दादा, या संपूर्ण मित्रपरिवारांबद्दल काय बोला? कारण का आज शुभेच्छा देण्यासाठी बरीचशी मित्रपरिवार आले, तिकडे तुम्हाला हा बक्षीस नक्की काय आहे? आज धन्यवाद एक सदादादांचा मी धन्यवाद करतो. समीर शेठ असतील आणि राजेंद्र शेठ असतील, त्यांचे धन्यवाद करतो. आज सर्जाला ते एक टेन आणलेली आहे सावेसाठी, कारण उन्हाचं वातावरण आता चालू होणार आहे. दादा एवढं सगळं प्रेम करतायत सर्जावरती, काय बोलताय? सर्वांचं खूप खूप धन्यवाद सर्जावर प्रेम करताना त्यांचं. दादा आज उशीर पण झाले, जास्त काही वेळ घेणार नाही कारण का मोबाईल शेटलावून जायचं आहे तुमचं पण.